आषाढ अमावस्या ही चातुर्मासातील पहिली अमावस्या असं मानलं जातं. श्रावण महिन्याला सुरुवात होण्याच्या आदल्या दिवशी ही अमावस्या येते. या अमावस्येला दीपपूजनाला अधिक महत्त्व प्राप्त झाले असून दीप अमावस्येला लहान मुलांसाठी घरामध्ये कोणकोणत्या गोष्टी कराव्यात हे जाणून घेऊयात पौराणिक विद्या अभ्यासक सुरेश सदानंद मशाळकर यांच्याकडून. आज आपण जाणून घेणार आहोत दीप अमावस्या या दिवसाविषयीची माहिती. 2024ला आषाढ महिन्यामध्ये ही अमावस्या जी आहे ती साधारण 3 तारखेला सुरू होत आहे दुपारी 3:50च्या नंतर आणि त्याची समाप्ती आहे ती 4 तारखेला संध्याकाळी 3:40 बरोबर ह्या अमावस्येची साधारणतः समाप्ती होत आहे. तरी देखील आणि आषाढ महिन्यात असणारी ही दीप अमावस्या आषाढ महिना संपताना शेवटचा दिवस असतो आणि हा महिना संपल्यानंतर आषाढ महिन्यातली हा शेवटचा दिवस, महत्त्वाचा दिवस संपल्यानंतर येतो तो म्हणजे श्रावण. आणि एकंदरीत या दीप अमावस्येचं महत्त्व काय आहे, या दिवशी नेमकं काय केलं जातं, लहान मुलांना ओवाळण्याची एक जुनी संस्कृती, एक जुनी परंपरा या दीप अमावस्येची आहे आणि आपण ती नेमकी जाणून घेणार आहोत. काय आहे या दीप अमावस्येचं महत्त्व. तर फार पूर्वी इतिहास काळामध्ये जेव्हा देव दानव यांच्यामध्ये युद्ध व्हायची, विष्णुदेव विविध अवतार घ्यायचे. असाच एक त्यांचा सर्वांना आपल्याला माहीत असलेला आवडता अवतार म्हणजे श्रीकृष्णाचा खोडकर असा तो अवतार. आणि या अवताराची ती कथा आहे की त्यावेळेपासून खऱ्या अर्थाने दीप अमावस्येची दिव्यांची पूजा करण्याची, लहान मुलांना बाळगोपाळांना ओवाळण्याची ती खरी सुरुवात झाली. दीप अमावस्येला म्हणजेच ज्या वेळेस यमुना नदीमध्ये कालिया नावाचा नाग येऊन राहिला होता आणि त्याच्या विषाने त्याचं एवढं जालिम होतं की त्याच्यामुळे जवळ असणारी गुरढोरं देखील मरत होती, ती मृत्यू पावत होती. आणि हे जेव्हा श्रीकृष्णाला कळलं तेव्हा त्याने कालिया नागाला मारण्यासाठी यमुनेमध्ये उडी घेतली आणि त्याने त्याचा संहार केला. तो संहार केल्याच्या नंतर सर्व यशोदेसह सर्व ज्या बायका होत्या तिथे जवळ गोळा झाल्या आणि त्यांनी श्रीकृष्णाचं औक्षण केलं, त्याला ओवाळलं, दिव्यांनी ओवाळलं आणि त्या पंचारतींनी त्याला ओवाळलं, त्या अनेक दिव्यांनी, शतकोटी दिव्यांनी त्याला ओवाळलं. त्यामुळे ती दीप अमावस्या पूजा करण्याची सुरुवात, लहान बालगोपाळांना ओवाळण्याची सुरुवात झाली. कारण आज आपण बघितलं तर लहान मुलं ही पुढे जाऊन त्याच घराची आज कुलदीपक असं म्हटलं जातं. तोच दीपक उज्ज्वल राहावा म्हणून त्या दिव्याने त्या मुलांना ओवाळलं जातं. आणि या दिव्याने आज आपण बघितलं तर खऱ्या अर्थानं आपल्या आयुष्यातला अंधकार दूर करण्याचं काम देखील हे दिवे करत असतात. म्हणून या आषाढी अमावस्येला खऱ्या अर्थानं दिव्याची पूजा केली जाते. घरामध्ये दिव्यांची स्वच्छता केली जाते, त्यानंतर त्यांचं पूजन केलं जातं. पूजन करताना शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्तुते हा मंत्र देखील म्हटला जातो. अशा प्रकारे दिव्याचं पूजन केलं जातं आणि या दिव्याचं महत्त्व, या दीपाचं महत्त्व खऱ्या अर्थानं मनुष्याच्या आयुष्यामध्ये अद्वितीय आहे आणि खऱ्या अर्थाने या दिव्याची पूजा करणं गरजेचं आहे. न्यूज 18 लोकल, प्रियांका जगताप, मुंबई.